अगं प्रिया, चहा कर छान आलं घालून. थोडा ओला झालाय राहुल. सासूबाई स्वयंपाकघरात चहा करायला गेल्या प्रियाला म्हणाली. आता एवढंही कळत नाही मला. जशी काय यांनाच काळजी, प्रिया मनामध्ये म्हणाली. राहुल ऑफिसमधून येताना ओला झाला होता. राहुल डोकं पुस बरं, सर्दी होईल, अशा अनेक सूचना प्रियाला ऐकायला येत होत्या. उकळत्या चहाबरोबर रागाच्या उकळ्या तिच्या मनात फुटत होत्या. प्रिया आणि राहुल दोघांच्या लग्नाला 30 वर्ष झाली होती. दोघंही नोकरी करत होते. राहुलची नोकरी सुरू होती आणि प्रियाने स्वेच्छेनिवृत्ती घेतली होती. दोन्ही मुले नोकरीनिमित्त बाहेर होते. सासूबाई सोबत असायच्या. सासरे आधीच देवाघरी गेले होते. तिला लग्नापासूनचे दिवस आठवले. किती सूचना, सारखं हे कर ते कर. अरे बायको आहे मी, मलाही काळजी असेलच. आता हेच बघा, चहा करायचा होता, आलंही घालणार होते, पण तरीही सूचना केलीच. संध्याकाळी जेवणात पण असंच. अगं खिचडी केली ना, पापड भाज, राहुलला खूप आवडते. आता हे काय सांगणं झालं. 30 वर्ष झालेत लग्नाला, पण असं सांगतात की आजच आली या घरात. यांनाच मुलाची काळजी, मला काही काळजीच नाही. प्रिया रात्री झोपायला बेडरूममध्ये गेल्यावर थोडी चिडलेलीच होती. काय गं, काय झालं? तिच्या चिडलेल्या चेहऱ्याकडे पाहून राहुल म्हणाला. काही नाही, या आई सारख्या सूचना करतात. मला खूप कंटाळा आलाय या गोष्टीचा. मला नाही का प्रेम तुमच्याबद्दल? मोबाईलमध्ये पाहत प्रिया बोलू लागली. अगं प्रिया, वेडी आहेस का तू? आता तू उद्या सासू होशील. मुलगा लग्नाला आलाय तुझा आणि तू आत्ताही सासू सुनेच्या वादात अडकून आहेस. अगं तिला वाटते काळजी, याचा अर्थ असा नव्हे की तुला काळजी नाही. तशीही आता ती थकली गं, लक्ष नको देऊस, राहुल तिला समजावीत होता. प्रियाचे मोबाईलवर मैत्रिणीशी बोलणे सुरूच होते. हे नेहमीचेच झाले होते. त्यामुळे राहुलही जास्त लक्ष देत नव्हता. तो आईलाही दुखवत नव्हता आणि प्रियालाही. प्रिया मात्र चिडलेलीच होती. तेवढ्यात तिला तिचा मुलगा ऑनलाईन दिसला. नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात राहत होता. तिने सहज कसा आहेस म्हणून टाकलं. ठीक आहे. मुलाशी बोलता बोलता मी मागचा ताण विसरून गेले. आई, अगं एक गोष्ट सांगू, कोणाला सध्या बोलू नकोस. मला एक मुलगी आवडायला लागली. कोणती जात? प्रियाने पहिलाच प्रश्न केला. माहिती नाही. अरे हे काय आई, तुझंही काही? कुणी मुलगी आवडली तर जात विचारायची का तिला? अरे पण आडनावावरून कळते ना, निदान मराठी आहे का एवढं तरी कळतं. मराठी नाही आहे, हिंदी भाषिक आहे आणि हिंदू आहे, एवढं कळलं मला. आता त्यांच्यात पण आपल्यासारखी जातपात असते का माहिती नाही. बघ बाबा, विचारपूर्वक निर्णय घे. स्वभाव जुळतो का अंदाज घे आणि नंतरच पुढचं ठरव. अशा अनेक सूचना देऊन टाटा करून तिने फोन. नेहमी मुलाशी बोललं की तिला फार हलकं वाटायचं, पण आज मात्र अस्वस्थ वाटत होतं. मुलाला एखादी मुलगी आवडली, आनंदाची गोष्ट होती. तसंही प्रियाला जातीतलीच असावी असा अट्टहास नव्हता, पण मिळाली तर छानच असं वाटायचं. पण तरीही मुलगी वेगळ्या समाजातील आहे, आपल्यातली नाही म्हटल्यावर अधिकच अस्वस्थ वाटत होते. कशी असेल मुलगी? वेगळ्या संस्कृतीमधली मुलगी ॲडजस्ट करेल का? असे अनेक विचार रात्रभर तिच्या मनात थैमान घालीत होते. आणि या सगळ्यात मुलाचा संसार सुखी व्हावा हाच एक उद्देश होता. मुलाची वाटणारी काळजी तिला अधिकच अस्वस्थ करीत होती. ती विचार करू लागली, आपण एवढं अस्वस्थ का झालो? आपण कमावते आहोत तरीही एवढं असुरक्षित का वाटते? की मुलगा आपल्यापासून दूर होईल ही भीती वाटते? ती मनात विचार करू लागली. हा निसर्ग नियमच आहे. लग्न झालं की मुलगा थोडा दुरावणारच आणि ते स्वीकारायलाच हवे. हे आपल्याला कळलं तरी आपण नुसतं विचाराने इतकं अस्वस्थ झालोय. सासूबाईंना सुद्धा असंच काहीसं वाटत असणार आणि मुलगा दुरावू नये म्हणून कदाचित लुडबुड करीत असेल. खरंच सोपं नसतं सासू होणे.
सकाळी उठली, सगळ्यांना चहा नाश्ता झाला. सासूबाई बोलल्या, अगं आज छान पिठलं कर, राहुलला आवडते तसं, नाहीतर मीच करते. आई तुम्हीच करा, मी बघते तुम्ही कसं करता ते. बरेच दिवसापासून तुमच्या हातचं पिठलं खाल्लं नाही आणि आज शिकूनही घेते. आज प्रियाला सासूबाई नाही तर राहुलची आई दिसत होती आणि दिसत होती एवढ्या म्हाताऱ्या वयातही मुलासाठी वाटणारी आईची माया.